आज पंचायत समिती सिंदखेडा या ठिकाणी ग्राम विस्तार अधिकारी SK सावकारे हे गेल्या अनेक वर्षापासून वैशाली निकुंबे मॅडम यांना ते शरीर सुखाची मागणी आणि अनेक फायलींमध्ये त्रास द्यायचं काम करत होते। मॅडम वर्षी आणि सुकोदला ग्रामसेवक असल्यामुळे आणि ते विस्तार अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सस्पेंड करून टाकेल। आणि या बाबतीत मी मागे 1 वर्षापूर्वी त्यांना समजून दिलं होतं की महिलांना छेडछाड करू नये, महिलांचं नाव घेऊ नये, तुम्हाला एकदा समज देतो। परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत मॅडमांचं ते नाव घ्यायला लागले आणि मॅडमांना मला 4 व्हीलर घेऊन देईन, मग तुम्ही अमुक अमुक महिलाच्या घरी या, असं ते त्यांचं पुन्हा चालू होतं। मॅडम शेवटी आज माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की दादा तुम्ही जर मला आज सहकार्य नाही केलं, हा व्यक्ती मला प्रचंड त्रास देतोय, संघटनेच्या अध्यक्षांना पण सांगितलं गेलं, सगळ्यांना सांगितलं गेलं, पण ती व्यक्ती काय ऐकत नाही आणि शरीर सुखाची माझ्याकडे मागणी करते। आज तुम्ही मला मदत नाही केली तर माझं जीवन मला संपवणं हा एकच पर्याय आहे। म्हणून मग मॅडमांबरोबर मी गेलो त्याला समजवण्यासाठी, परंतु त्याची जी दांडगाईशाही होती ती तशीच होती। मग त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी मॅडमांनी थोडंसं त्याला काळं फासलं आणि त्याचा निषेध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आज या ठिकाणी आम्ही मॅडमांच्या सोबत फिर्याद दाखल करायला पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि BDO साहेबांकडे पण तक्रार अर्ज दाखल केला आहे। तसं धराल की BDO साहेबांनीच शासकीय फिर्याद एक महिलाची छेडछाड केल्याबद्दल आणि शरीर सुखाची मागणी केल्याबद्दल करायला पाहिजे, पण त्यांनी ते पुढाकार घेतला नाही। आम्ही मॅडमांना घेऊन इथं आलो। आज महाराष्ट्र सरकार अजून एवढं मोठं बहुमत महायुतीला आलेलं आहे, लाडक्या बहिणी, पण माझ्या या लाडक्या बहिणीची सुरक्षा हे सरकार आता पुढे पुरवेल का, या सरकारकडनं अपेक्षा करतो की अशा घटना घडणार नाही आणि असे जे कोणी असेल मग कोणी असेल महिलेची छेडछाड करणारा, महिलेला त्रास देणारा, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार।